फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 16. सर्वात पहिले आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यापैकी पहिलं नॉलेज चेक आपल्याला ट्रॅव्हल इंटिनरीच्या खाली जे दिलेलं आहे ते आपलं पहिलं नॉलेज चेक असणार आहे. तर त्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ट्रॅव्हल इंटिनरीज इन्शुअर दॅट यू कॅन डॅश डॅश म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर मॅनेज युअर टाईम विल ट्रॅव्हलिंग हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. यू नीड टू चेंज अ पिक्चर इन MS वर्ड अँड रिप्लेस इट विथ अनदर वन आफ्टर राईट क्लिकिंग ऑन द पिक्चर विच ऑप्शन डू यू हॅव टू सिलेक्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर चेंज पिक्चर आहे. चेंज पिक्चरवर क्लिक करा आणि त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ टू क्विकली ॲडजस्ट अँड इमेज साईज इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे, बाय ड्रॅगिंग ऑन द साईज हँडल ऑफ द इमेज हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. यू हॅव अ डाउनलोडेड इमेज ऑन युअर लोकल डिव्हाइस. यू वोल्ड लाईक टू रिप्लेस द टेम्पलेट पिक्चर विथ दॅट इमेज. आफ्टर सिलेक्टिंग चेंज पिक्चर विच ऑप्शन शोल यू क्लिक ऑन म्हणत आहे. तर याचं उत्तर फ्रॉम दिस डिव्हाइस आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर यू नीड अ PDF व्हर्जन ऑफ युअर ट्रॅव्हल इंटिनरी दॅट यू हॅव क्रिएटेड ऑनलाईन अंडर फाईल मेनू अँड सेव्ह ॲज ऑप्शन. विच ऑप्शन शोल यू सिलेक्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, डाउनलोड ॲज अ PDF आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण आलेलं आहे आजच्या डेटमध्ये आणि आपल्याला पूर्ण स्कोर्स या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी आपल्याला डिझाईन युअर ओन पर्सनलाइज ग्रीटिंग कार्ड या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करा. त्या खाली बघा पाहू शकता ग्रीटिंग कार्डच्या खाली आपल्याला टेस्ट युअर नॉलेज दिलेलं आहे. तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे. तर त्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, यू वॉन्ट टू ॲड सम आयकॉन टू युअर ग्रीटिंग कार्ड. फॉर दॅट यू हॅव टू गो टू द डॅश टॅब फर्स्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इन्सर्ट टॅब आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. फ्रॉम व्हेअर कॅन यू चेंज द कलर ऑफ अँड आयकॉन इन MS वर्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर काय असणार आहे, तर याचं उत्तर ग्राफिक फील आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. द कीबोर्ड शॉर्टकट यूज फॉर कॉपिंग अँड एलिमेंट इज डॅश डॅश म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर Ctrl+C आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. आउट ऑफ द फॉलोइंग इमेजेस विच वन इज ग्रीटिंग कार्ड म्हणत आहे. तर खालीपैकी ग्रीटिंग कार्ड कोणतं आहे बघा, तर ऑप्शन 4 मध्ये जे दिलेलं आहे ते आपलं ग्रीटिंग कार्ड आहे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्णतः आलेला आहे. तर आपलं दुसरं नॉलेज चेक झालं. त्यानंतर आपल्याला आता तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI डिजी लॉकर या ॲरोवर क्लिक करा. याच्या खालीच आपल्याला तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, विच डिजी लॉकर फीचर इज बेस्ट रिप्रेझेंटेड हेअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे QR कोड बेस्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज डिजी लॉकर हेल्प युजर्स मॅनेज ऑफिशियल डॉक्युमेंट्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बाय प्रोव्हाइडिंग डिजिटल स्टोरेज फॉर व्हेरीफाय गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे. आता आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI गुगल मॅप या ॲरोवर क्लिक करा. या ठिकाणी जे दिलेलं आहे हे आपलं आता चौथं नॉलेज चेक असणार आहे शेवटचं. आणि त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज गुगल मॅप्स ऑप्टिमाइज रूट सजेशन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर युजेस रिअल टाईम ट्रॅफिक ॲनालिसिस आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच ॲडव्हान्स गुगल मॅप्स कॅपेबिलिटी इज इलिस्ट्रेटेड इन धिस इमेजेस म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रेडिक्टिव्ह ट्रॅफिक ॲनालिसिस आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे.
चारही नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 3 सिम्युलेशन्सचे प्रश्न दिलेले आहेत, तर याच्यातून स्टार्ट करा. पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, यूज ऑफ सेव्ह इन इम्पॉर्टंट बिकॉज इट हेल्प कीप युअर वर्क सेफ अँड इट कीप्स ओरिजिनल डॉक्युमेंट इंटॅक्ट. सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युजिंग सेव्ह ॲज विथ द नेम ट्रॅव्हल इंटिनरी म्हणत आहे. तर याला डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे. त्यानंतर याला नाव द्या कोणतंही आणि त्यानंतर सेव्ह करा, एवढं करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होईल. झालेलं आहे, ओके करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हणत आहे, अ वर्ड डॉक्युमेंट अलाउ फॉर इझी क्रिएशन फॉर्मॅटिंग अँड शेअरिंग ऑफ डॉक्युमेंट. नाऊ सिलेक्ट द कार्ड ऑप्शन्स अँड सर्च फॉर द बिग केक बर्थडे कार्ड इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट म्हणत आहे. तर आपल्याला काय म्हणत आहे, बिग केक बर्थडे कार्ड आपल्याला हे करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं बघा, इथे सर्च फॉरमध्ये जा, सर्चवर क्लिक करा. कार्ड म्हणत आहे तर इथे कार्डवर क्लिक करायचं आहे. पहिले कार्डवर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला बर्थडे केक आपल्याला सर्च करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा फक्त. त्यानंतर बिग केक बर्थडे कार्ड इथं आलेलं आहे. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, simply click save as to save the most recent version of the document. Now save the given document on your desktop using save as with the name greeting card म्हणत आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप निवडायचं आहे. त्यानंतर इथे फाईल नेमला नाव द्या अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे या फाईलला सेव्ह करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपला कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 7 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, रिप्लेस द इमेज ऑन द गिवन ट्रॅव्हल इंटिनरी, सिलेक्ट द अप्रोशिएट स्टेप्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, करेक्ट आलेला आहे. पुढचा प्रश्न घ्या, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन इमेज टू चेंज द फॉन्ट स्टाईल अँड फॉन्ट साईज म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे. पहिले चेक करून घ्या. पाहू शकता फॉन्ट साईज आणि फॉन्ट याच्यातून चेंज करू शकतो ऑप्शन डी मधून. तर याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट स्टेप्स टू सेव्ह ॲज द डॉक्युमेंट अँड डाउनलोड इन PDF फॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. क्लिक ऑन फाईल टॅब, क्लिक ऑन सेव्ह ॲज, क्लिक ऑन डाउनलोड ॲज अ PDF. तर हे त्याचं उत्तर आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, रेडी टेम्पलेट आर अवेलेबल ऑनलाईन अँड ऑफलाईन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे, ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. चूज द करेक्ट ऑप्शन टू इन्सर्ट द आयकॉन इन द ग्रीटिंग कार्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलं असणार आहे, इन्सर्ट आयकॉन, सर्च द आयकॉन, सिलेक्ट द आयकॉन अँड इन्सर्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. कॅन वी चेंज द साईज अँड कलर ऑफ द आयकॉन प्लेस इन द ग्रीटिंग कार्ड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. चूज द करेक्ट स्टेप्स टू एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्म म्हणत आहे. तर याचं उत्तर सुद्धा पहिलंच असणार आहे. क्लिक ऑन फाईल टॅब, क्लिक ऑन एक्सपोर्ट आणि क्लिक ऑन PDF XPS, नेम द फाईल अँड पब्लिश, हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर याला एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे,
सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ नेम ग्रीटिंग कार्ड युजिंग द फाईल टॅब अँड सेव्ह ॲज म्हणत आहे. तर दिलेलं डॉक्युमेंट आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्या. डेस्कटॉप घेतलं त्याला कोणतं नाव द्या म्हणते ग्रीटिंग कार्ड. तर हे जे ग्रीटिंग कार्ड हे नाव आहे तर इथून मी कॉपी करतो Ctrl+C किंवा तुम्ही जसं ते नाव आहे त्या पद्धतीने ते टाईपसुद्धा करू शकता. तर ग्रीटिंग कार्ड हे नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड चेंज इट्स फॉन्ट टू एरियल फॉन्ट साईज टू 36 युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये बघा आपल्याला हॅपी बर्थडे हे नाव सिलेक्शन करा म्हणत आहे. तर या नावाला इथून आपण सिलेक्शन करून घेऊया. त्यानंतर याची फॉन्ट कोणता सांगितलं एरियल करण्यासाठी तर फॉन्टमध्ये जा आणि त्याचा फॉन्ट इथून एरियल करा. त्यानंतर त्याची साईज 36 सांगितलेली आहे. तर साईजमध्ये जा आणि ज्यातून साईज त्याची 36 यातून घ्यायची आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. त्यानंतर बघा इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट हॅपी बर्थडे अँड अलाइन इट सेंटर युजिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अँड सेंटर म्हणत आहे. तर हॅपी बर्थडे या नावाला सेंटरला अलाइन करा म्हणत आहे. तर याला सिलेक्शन करा आणि पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन या ठिकाणी सेंटरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. इन द गिवन डॉक्युमेंट ओपन न्यू ब्लँक वर्ड डॉक्युमेंट युजिंग अ फाईल टॅब न्यू अँड ब्लँक डॉक्युमेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर पहा. फाईल टॅबवर जा, न्यूवर क्लिक करा आणि ब्लँक डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि शेवटचा प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द पिक्चर ऑन द टॉप राईट डेस्टिनेशन जयपूर अँड रिप्लेस इट विथ आणि अदर पिक्चर फ्रॉम युअर सिस्टीम इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप अँड पिक्चर्स म्हणत आहे. तर काय म्हणत आहे बघा जयपूरमध्ये दाखवलेलं जे चित्र आहे त्याला रिप्लेस करा म्हणत आहे कोणत्याही एखाद्या तुमच्या पिक्चरनं. तर जयपूर या शब्दाला सिलेक्शन करा, इन्सर्टमध्ये जा, पिक्चरवर जायचं आहे. पिक्चरवर गेल्यानंतर याच्यातून आपण कोणतंही एक पिक्चर घ्या आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. पाहू शकता ते पिक्चर इथं चेंज झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. एंड एक्झामला याच्यातून येस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं गायडेड ड्युटीवर सेल्फ झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न युअर फ्रेंड प्रेसेस द ए की अँड इट अपियर ऑन द स्क्रीन व्हॉट ॲक्च्युअली हेल्प व्हिज हॅपन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सिस्टीम सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू बाय अ न्यू कॉम्प्युटर बट इट हॅज नो सिस्टीम सॉफ्टवेअर व्हॉट माइट इट फील लाईक म्हणत आहे. तर याचं उत्तरसुद्धा ऑप्शन 3 आहे. अ मशीन दॅट कॅनॉट डू एनिथिंग हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वाय सिस्टीम सॉफ्टवेअर कम्पेअर टू अ मॅनेजर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर इट हेल्प डिफरंट पार्ट्स ऑफ द कम्प्युटर वर्क टुगेदर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इमॅजिन युजिंग अ लायब्ररी विदाउट अ लायब्ररियन हाऊ इज धिस लाईक अ युजिंग अ कम्प्युटर विदाउट अँड OS म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तरसुद्धा ऑप्शन 3 आहे. इट बिकम डिफिकल्ट टू मॅनेज ऑर अंडरस्टँड हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इफ यू आर वॉचिंग अ व्हिडिओ व्हील टायपिंग अ डॉक्युमेंट व्हॉट हेल्प बोथ रन स्मूथली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तरसुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑप्शन 3. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच फीचर लेट्स अस यूज आयकॉन इन्स्टिड ऑफ कॉपिंग कमांड्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. राणी क्लिक्स अ म्युझिक प्लेअर व्हील रायटिंग अँड ईमेल व्हॉट अलाउ बोथ टू वर्क टुगेदर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. अली ओपन्स अ फोल्डर कॉल स्कूल प्रोजेक्ट टू फाइंड फाइल्स व्हॉट इज ही युजिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे फाईल एक्सप्लोरर विथ फोल्डर्स. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा.
सोहम रिस्टार्ट हिज PC आफ्टर इन्स्टॉलिंग न्यू सॉफ्टवेअर, व्हॉट इज दिस कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर वामबूट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. अ स्मार्ट टीव्ही ओपन यूट्यूब अँड सेटिंग युजिंग रिमोट, व्हिच सॉफ्टवेअर इनेबल धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन एंड टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 16 कम्प्लिटली सोडवायचं आहे.